नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। परभणी घटनेतील मृत सोमनाथ सूर्यवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर। शरीरावरील अनेक जखमांमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल। सोमनाथ सूर्यवंशींना परभणीतील दंगल प्रकरणात अटक झाली होती। मसाजोगचे सरपंच देशमुखांच्या हत्येच्या तपासासाठी सीआयडीचं पथक गेल्या 2 दिवसांपासून बीड जिल्ह्यात। आयपीएस अधिकारी सचिन पाटलांनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी खासदार बजरंग सोनवणेंकडून संसदेत मुद्दा उपस्थित। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, सोनवणेंची मागणी। छगन भुजबळ उद्या समर्थकांची बैठक घेणार, तर बुधवारी सकाळी 11 वाजता भुजबळ कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार। राज्यभरातील समता परिषदेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार। नाराज भुजबळ काय निर्णय घेणार याकडे लक्ष। जिथे मान नाही तिथे सोन्याचं पान दिलं तरी काय फायदा, मी काही खेळणार आहे का? नाराज छगन भुजबळांचा अजित पवारांना सवाल। मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर उद्या अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद। उद्या सकाळी 11 वाजता जाहीर करणार सामूहिक आमरण उपोषणाची तारीख। मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्यांशी आम्हाला लढा घेणं नाही, भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही हा राजकीय प्रश्न, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। जालन्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन। जालन्यात भुजबळ समर्थक अजित पवारांविरोधात आक्रमक। ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचं समर्थकांचं मत। भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ओबीसी समाज नाराज। अहिल्यानगरमध्ये महायुती विरोधात घोषणाबाजी करत निषेध, भुजबळांचा वापर केल्याचा आरोप। येवल्यात भुजबळ समर्थक आक्रमक, भुजबळांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी। सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास राजीनामे देण्याचा निर्णय। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूचे मनमाड शहरात पडसाद। मनमाड शहरातील दलित संघटनांचा निषेध करत आंदोलन। परभणी घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने बंदची हाक। वसमत शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात। परभणी जिल्ह्यातील घटनेचा इगतपुरीतील आंबेडकरी अनुयायांकडून निषेध। वंचित बहुजन आघाडीकडून इगतपुरी शहरात निषेध मोर्चा। परभणी घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरातून निषेध रॅली। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला कारणीभूत अधिकाऱ्यांवर खुनाचा खटला दाखल करावा, आंबेडकरी संघटनांच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन। कळंबमधील शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाचं आंदोलन। परभणी घटनेच्या निषेधार्थ आणि मसाजोगमधील सरपंच हत्येच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये रास्ता रोको। खेड शिवापूर टोलनाका परिसरात आंबेडकरी अनुयायांचं आंदोलन। परभणी घटनेच्या निषेधार्थ अनुयायी रस्त्यावर, मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी। कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा प्रशासनाकडून आढावा। पार्किंग, वाहतूक नियोजन आदी बाबींवर काळजी घेण्याच्या सूचना। जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेतील कागदपत्र चोरी प्रकरणी गुन्हा दाखल। अॅडव्होकेट विजय पाटील यांना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। काँग्रेस नेते राहुल गांधी एका खासगी कार्यक्रमासाठी महाबळेश्वर दौऱ्यावर। राहुल गांधींना स्थानिकांनी महाबळेश्वरची प्रसिद्ध स्ट्रॉबेरी भेट दिली। ज्येष्ठ मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे शिर्डीत साईंच्या दर्शनाला। आगामी चित्रपट झपाटलेला 3 साठी साईंच्या दरबारी प्रार्थना। नाशिकमध्ये हॉटेल, रिसॉर्ट अथवा विला परिसरात अंमली पदार्थांचं सेवन करताना आढळल्यास आता गुन्हा दाखल होणार। पोलीस उपविभागीय अधिकारी हरीश खेडकर यांचा इशारा। नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त पोलिसांची खबरदारी। सोलापुरातील माढा, वडशिंगे, महातपूर रेल्वे स्थानकावर उड्डाणपूल आणि पंढरपूर मुंबई रेल्वे सुरू करा। आमदार अभिजित पाटलांची रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे मागणी। कराडच्या पाटणमधील दरडग्रस्त मिरगाव गावाच्या पुनर्वसन प्रकल्पास ग्रामस्थांचा विरोध। संपादित जमीन मूळ मालकांना परत देण्याचे शासन आदेश, मात्र तरीही पुनर्वसन होत असल्याने विरोध। नाशिक जिल्ह्यातील शिवार रस्त्यांसाठी शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन। पेरू वाटप या शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। शिवार रस्ते प्रश्न मार्गी लावण्याची मागणी। सिंधुदुर्गातील आचरा गावात गावपळणीला सुरुवात। 3 दिवस गावाचा मुक्काम वेशीबाहेर असणार। गावपळणीसाठी मुंबईतून चाकरमानी गावात पोहोचले। अहिल्यानगरमध्ये कालव्याचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलं। दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने शेतकरी आक्रमक। सांगलीच्या वाळवा तालुक्यात रिवर्स रिक्षाचा थरार।
रेणुकामाता यात्रेनिमित्त यात्रा कमिटीच्या वतीने रिक्षा स्पर्धांचं आयोजन. जिल्ह्यातील अनेक रिक्षा चालकांचा यात सहभाग. नाशिकमधील नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह झालं हायटेक. नाशिकमधून 10,000 बंदीजनांचा व्हीसीद्वारे आप्तांशी संवाद. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेत कारागृह राज्यात 6वं. वाढवण मंत्राच्या भूसंपादनाच्या कामाला स्थानिकांचा विरोध. पोलीस सुरक्षेत सुरू असलेलं काम स्थानिकांकडून रोखण्याचा प्रयत्न. बंदर विरोधी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरल्याने फळबागांना फटका. पिकं खराब होऊ नये म्हणून शेतकऱ्यांकडून पिकांचं संरक्षण. पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांकडून उपाययोजना. उत्तरेतल्या वाऱ्याने राज्यात थंडीची लाट. अनेक शहरात तापमान 10 अंशाच्या खाली. पुढील काही दिवस थंडीचा जोर कायम राहण्याचा अंदाज. धाराशिव जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला. तापमानाचा पारा 14 अंशावर पोहोचला. उबदार कपडे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी. नाशिकच्या निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम. ओझरमध्ये 3.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्यांचा आधार. जळगावात तापमानाचा पारा 7.9 अंशावर. यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद. जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला. नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत. थंडीमुळे द्राक्षांच्या उत्पादनाला फटका बसल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका. बीडच्या परळी तालुक्यात आजपासून सीसीआय मार्फत कापूस खरेदीला सुरुवात. सीसीआय या केंद्रावर कापसाला 7,500 रुपये दर. अनेक दिवसांपासून सीसीआय मार्फत कापूस खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. गोंदियात पोर्टल अपडेट अभावी धान उत्पादक शेतकऱ्यांचं 235 कोटींचे चुकारे रखडले. पोर्टलवर शेतकऱ्यांचा डेटा अपलोड करण्याचं काम सुरू. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात सोलार कंपनीकडून शेतकरी महिलेला धमकी. धमकावणाऱ्या सौर कंपनी विरोधात तामलवाडी पोलिसात गुन्हा दाखल. नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावर ट्रकची बसला जोरदार धडक. बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी. चांदवडच्या राहुळ घाटाजवळील ही घटना. ठाण्यात 60.3 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग जप्त. एकाला अटक. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. रत्नागिरीतील हर्णे बंदरात डिझेल तस्करीची बोट पकडली. 30,000 लिटर डिझेल पोलिसांनी जप्त केले. तर तस्करी बोटीतील 5 खलाशांनाही अटक करण्यात आली. या कारवाईनंतर समुद्रात तस्करी करणाऱ्यांचे धावे चांगले जणांले. सांगलीच्या बेळकीमध्ये 1 एकर द्राक्षबागेत मोकाट गायीचा हैदोस. द्राक्षबाग आणि शेतशिवार उद्ध्वस्त. शेतकऱ्यांचं सुमारे 2 ते 3 लाखांचं नुकसान. पुणे इंदोर महामार्गावरील नाशिकच्या येवल्यातील सिग्नल यंत्रणेची दुचाकीस्वारांकडून पायमल्ली. दुचाकीस्वारांवर कडक कारवाई करण्याची मागणी.